आत्मिक संतोष. दलाई लामांना भेटण्यासाठी मी एका हॉटेलचा पार्किंग लॉट ओलांडून चाललो होतो. टोयोटा लँड क्रुझर नावाची देखणी गाडी तिथं उभी होती. मी थांबलो. ही गाडी मला किती दिवसांपासून घ्यायची होती. मी आत गेलो. आमचं सत्र सुरू झालं. पण त्या कारचा विचार माझ्या मनात अजूनही रेंगाळतच होता. मी म्हटलं, काही वेळा असं दिसून येतं की आमची सगळी संस्कृतीच, आमच्याकडे असलेली पाश्चिमात्य संस्कृती ही ऐहिक गोष्टींवर आधारित आहे. आमच्याभोवती कायम नवनव्या गोष्टींचा गराडा पडलेला असतो. अत्याधुनिक वस्तू खरेदी करण्यासाठी जाहिरातींचा मारा होत असतो. त्यांच्या प्रभावापासून दूर राहणं अवघड जातं. अनेक गोष्टी आम्हाला हव्या असतात. अनेक गोष्टी विकत घेण्याची आमची इच्छा असते. हे कधी थांबलं हे कधी थांबेल असं वाटत नाही. इच्छा याविषयी तुम्ही थोडं बोलाल का? मला असं वाटतं की इच्छा दोन प्रकारच्या असतात. दलाई लामा उत्तरले. काही इच्छा सकारात्मक असतात. उदाहरणार्थ आनंदी होण्याची इच्छा. अशी इच्छा असणं बरोबरच आहे. शांततेची इच्छा. जग अधिक सुसंगत व्हावं अशी इच्छा. जगामध्ये अधिक सख्यत्व असावं ही इच्छा. अशा इच्छा फार उपयुक्त ठरतात. पण कधी कधी असा एक क्षण येतो की आपल्या इच्छा अवाजवी असतात. त्या मग त्रासदायक ठरतात. आता पहा, मी सुपर मार्केट्सना कधी कधी भेट देतो. सुपर मार्केट्स पाहायला तर खरंच आवडतं, कारण मला कितीतरी सुंदर सुंदर गोष्टी पाहायला मिळतात. मी जेव्हा अशा विविध प्रकारच्या गोष्टी पाहतो तेव्हा माझ्या मनात त्या वस्तूंविषयी वांछा निर्माण होते आणि मला उबळ येते. मला हे हवं, मला तेही हवं. त्यानंतर माझ्या मनात विचार येतो, हां, मला खरंच गरज आहे काय त्याची? उत्तर बहुतेक वेळा नकारार्थी येतं. पण असा दुसरा विचार न करता आपण पहिल्या प्रबळ इच्छेलाच गोंजारत राहिलो तर आपले खिसे उलटे करण्या इतके रिकामे व्हायला वेळ नाही लागत. तरीही कामनांची ही जी दुसरी पातळी आहे ती मुख्यतः आपल्या रोजच्या अन्न, वस्त्र आणि निवारा यांच्याशी संबंधित असते आणि ती बऱ्यापैकी वाजवी असते. कधी कधी असं होतं की अशी इच्छा जास्तीची असेल किंवा नकारात्मक असेल, पण शेवटी तुम्ही ज्या प्रकारच्या समाजात राहत असाल तिथल्या परिस्थितीवरही ती अवलंबून असते. उदाहरणार्थ, तुम्ही समजा एखाद्या उच्चभ्रू समाजात राहत असाल. कार असण्यानं तुमच्या दैनंदिन कामात तिथे मदत होणार असेल तर मग अशा ठिकाणी कार घेण्याची इच्छा बाळगण्यात काहीच गैर नाही. परंतु तुम्ही जर भारतातील एखाद्या लहानशा खेडेगावात राहत असाल तर तिथे कारशिवाय तुम्ही तुमचे काम आरामात करू शकाल. तरीसुद्धा तुम्ही जर कार घेण्याची कामना मनाशी बाळगली तर ते तुम्हाला अंतिम सुखाचे होणार नाही. तुमच्याजवळ कार घेणे इतका बक्कळ पैसा असला तरीसुद्धा तुमच्या शेजारी पाजारी यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी अढी निर्माण होऊ शकते. तसंच तुम्ही एखाद्या उच्चभ्रू समाजात राहत असाल, तुमच्याकडे एक कार आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला आणखी महागड्या कार घेण्याची इच्छा होत असेल, अशा वेळीही याच प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. पण मी बोललो, जर एखाद्या बाईला किंवा पुरुषाला महागडी कार घेणं परवडत असेल तर ती विकत घेण्यानं अशी काय समस्या निर्माण होते? तुमच्या शेजाऱ्यांपेक्षा महाग कार तुम्ही जर विकत घेतली तर ती समस्या तुमच्या शेजाऱ्याला होईल. ते हेवा करतील किंवा काय, पण मनासारखी कार विकत घेतली तर तुम्हाला आनंद, समाधानच नाही का वाटणार? दलाई लामांनी त्यांची मान नकारार्थी हलवली आणि ठामपणे म्हणाले, नाही, तुमची इच्छा किंवा कृती होकारार्थी आहे की नकारार्थी यावर तुमचं समाधान ठरू शकत नाही. एखादा खुनी जेव्हा कुणाचा खून करतो तेव्हाही त्याला समाधानच मिळत असतं. पण याचा अर्थ असा नाही की त्याचं हे कृत्य समर्थनीय आहे. खोटं बोलणं, चोरी करणं, लैंगिक गैरवर्तन अशा कितीतरी अनैतिक गोष्टी करीत असताना त्यावेळी त्या लोकांना समाधान मिळत असतं. तुम्हाला तात्काळ आनंद मिळतो आहे की नाही यावर तुमची इच्छा सकारात्मक आहे की नकारात्मक हे ठरत असतं. या कृतींची परिणती सुखसमाधानात होते आहे किंवा नाही यावर ते अवलंबून असतं. आपण हेच उदाहरण घेऊया. तुम्हाला अधिक महागडी कार हवी आहे, मला आणखी हवं या एकाच कारणासाठी तुम्हाला जर ती कार हवी असेल तर तुम्हाला जे जे आणखी आणखी हवं असेल ते सर्व मिळण्यापर्यंत तुमची मजल जाईल. त्यातून तुम्ही वास्तवापासून दूर जाल आणि जेव्हा तुम्हाला हवं ते सर्व तुम्ही मिळवाल तेव्हा तुमच्या आयुष्यातील आशा नष्ट होईल आणि तुम्हाला निराशा वाटू लागेल. म्हणून अशा प्रकारच्या इच्छेमध्ये मोठाच धोका अन्वेषित असतो. म्हणून मला वाटतं की अशी अतीव इच्छा होणं ही लालसा झाली
आणि त्याचा पाया हव्यास हाच असतो. तुमच्या मनातील लालसा अधिकाधिक वाढत गेली तर त्यातून पुढे तुमच्या वाट्याला फक्त हताशा आणि निराशा येईल. तुमच्या मनातील गोंधळ वाढत जाईल आणि त्यातून समस्या वाढत जाईल. हव्यासाविषयी बोलायचं तर तुमच्या मनात सुरुवातीला जरी त्याचे स्वरूप इच्छा असं असेल तर इच्छापूर्ती झाल्यावर तुमचं समाधान होत नाही. म्हणून मग मी अमर्याद होतो, तिला ठाव राहत नाही आणि शेवटी ती त्रासदायक ठरते. लोभाबाबत एक रंजक गोष्ट म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट मिळवावीशी वाटते तेव्हा तुमच्या मनाच्या तळाशी आपल्याला समाधान मिळावं अशी इच्छा असते. पण गंमत अशी की ती गोष्ट मिळाल्यानंतर सुद्धा तुमचं समाधान होत नाही. हव्यासावरील रामबाण उपाय म्हणजे आतूनच समाधान असणं. जर तुम्ही समाधानी निरामय अवस्थेत असाल तर तुम्हाला एखादी गोष्ट मिळो किंवा न मिळो तुमचं समाधान अबाधित राहील. तेव्हा आपण आपले आत्मिक समाधान कसं मिळवू शकतो? 2 पद्धती आहेत. एक पद्धत अशी की पैसा, घर, गाड्या, हवा तसा जोडीदार, उत्तम शरीर संपदा, ज्याची ज्याची कामना मनात असेल हे सगळं मिळवणं. दलाई लामांनी या प्रकारचे तोटे आधीच सांगितले आहेत. जर आपल्या गरजा आणि इच्छा पुन्हा नीट तपासून पाहिल्या नाही तर आज ना उद्या आपण अशाच कुठल्या तरी गोष्टीमागे धावत सुटू की जी आपल्याला हवी आहे पण ती मिळू शकणार नाही. दुसरी पद्धत अधिक विश्वासार्ह आहे. ती म्हणजे आपल्याला जे हवंय ते जवळ नसेलही पण जे जवळ आहे त्याची कदर करणे. दुसऱ्या दिवशी रात्री मी टीव्हीवर क्रिस्तोफर रिव्ह या अभिनेत्याची मुलाखत पाहत होतो. 1994 मध्ये एका घोड्यावरून फेकला गेल्यामुळे त्याच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती व त्याचे शरीर मानेपासून खाली पूर्णपणे लुळे पडले होते. त्याचा श्वासोच्छ्वासही यांत्रिकपणे व्हेंटिलेटरवर चालत होता. रिव्हने त्याच्या अपंगत्वात येणाऱ्या निराशेवर कशी मात केली असे मुलाखतकाराने त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला, हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये असताना मी थोडा काळ पूर्ण निराशेत बुडालो होतो, पण त्यानंतर ही निराशेची भावना त्या मनाने लवकरच नाहीशी झाली. रिव्ह पुढे बोलत राहिला. तो म्हणाला, भाग्यवान समजत होता. तो स्वतःला भाग्यवान समजत होता. त्यानं त्याची प्रेमळ पत्नी आणि मुलं यांच्या शुभेच्छांचा तर उल्लेखच केला, पण त्याने आधुनिक औषधोपचारांचेही आभार मानले. त्यानं असाही अंदाज व्यक्त केला की पुढील दशकात पाठीचा कणा बरा करणाऱ्या औषधांचाही शोध लवकरच लागेल. तो म्हणाला, यापूर्वीच्या काळात माझा अपघात झाला असता तर मला झालेल्या जखमांमुळे माझा मृत्यू झाला असता. अर्धांगवायूला कसं तोंड दिलं याचं वर्णन करताना स्टीव्ह म्हणाला, जेव्हा त्याच्या निराशेच्या भावनांतून तो लवकरच बाहेर आला तेव्हा सुरुवातीच्या काळात त्याच्या मनात मधूनच कळ उमटायची. सहजपणे कुणीतरी बोलताना त्याच्या कानावर पडायचं, मी आत्ताच पळत वरच्या मजल्यावर गेलो आणि ते घेऊन आलो. असं काही ऐकल्यावर त्याला त्या व्यक्तीचा हेवा वाटायचा, वेदना व्हायची. त्याच्या या स्थितीतील भावनांना रिव्हनं तोंड देण्यास कसं शिकून घेतलं हे सांगताना तो म्हणाला, मला कळलं, आयुष्य नीटपणे जगायचं असेल तर माझ्याजवळ काय आहे याचा मी विचार करायला पाहिजे. अजूनही मी काय करू शकतो हे मी पाहिलं पाहिजे. माझ्या बाबतीत बोलायचं तर सुदैवानं माझ्या मेंदूला इजा झालेली नाही, त्यामुळे माझं मन अजूनही शाबूत आहे आणि मी त्याचा उपयोग करू शकतो. रिव्ह ज्या प्रकारे विचार करू शकतो त्याचा परिणाम असा झाला की ज्यांच्या पाठीच्या मणक्याला किंवा कण्याला दुखापत झालेली असेल अशांच्या मनामध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आणि लोकांना शिक्षण देण्यासाठी त्याची निवड झाली. त्याची आता इतरांना मदत होते आणि आता तो भाषण देण्याच्या योजना आखतो आहे. शिवाय लिखाण आणि चित्रपटांचं दिग्दर्शन करण्याचीही त्याची मनीषा आहे.